अच्छा, ओके. माझा आवाज येतोय सर व्यवस्थित हो येतोय मॅडम. की अडकतोय? नाही. ओके, ठीक आहे सर, चालेल. सर मला ना काही प्रश्न विचारायचे आहेत आधी मुलांशी बोलण्याच्या अगोदर. मला प्लीज हा विचार. सांगा की शाळेमध्ये लॅपटॉप किती आहेत सर चालू कंडिशन मध्ये? एक चालू आहे मॅडम. एक. ओके. आणि प्रोजेक्टर आहे का सर शाळेमध्ये? प्रोजेक्टर आहे? नाही मॅडम. ओके. स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर आहे नाही का सर मॅडम, मोठा टीव्ही शाळेमध्ये? आहे. मोठा टीव्ही आहे. ओके. हा स्मार्ट टीव्ही आहे की इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे सर? हो फ्लिप टीव्ही सॅमसंग मोठा. अच्छा अच्छा. इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे मोठा सॅमसंगचा. ठीक आहे, ठीक आहे सर. हो एक आहे ना, संख्या एक आहे बरोबर? हो. ओके सर. त्या फ्लिप टीव्हीला कॅमेरा माईक अटॅच आहे का, जेणेकरून दुहेरी संवाद होऊ शकेल दोन्ही साइडनी? नाही मॅडम, त्याला नाही, कॅमेरा नाही त्यात. कॅमेरा नाहीये. ओके ओके सर. आणि शाळेमध्ये नेटचं कनेक्शन नाहीये ना, वायफाय नाहीये? नाही, वायफाय नाही मॅडम, त्यामुळे रेंज कमी जास्त होत राहते. ओके. आणि मग तुम्ही हॉटस्पॉट जेव्हा वापरता मोबाईलचा, तर मग त्याची रेंज नेहमी असंच होतं की चांगली असते? साधारणपणे कशी असते रेंज? हॅलो मॅडम. सर रेंजचे प्रॉब्लेम सारखे असतात का? आज जसा रेंजचा प्रॉब्लेम होतोय, नेटचा प्रॉब्लेम, तसा नेहमी असतो का? हो मॅडम, कारण खेड्यामध्ये शाळा आहे ना, रेंज एवढी राहत नाही. ओके सर, ओके. आणि सर तुमच्या शाळेच्या जवळपास मध्ये कोणतं टॉवर आहे? इथं जवळपास नाही, इथून गारखेडा म्हणून गाव आहे, तिथं टॉवर आहे मॅडम, 5-1 किलोमीटर. अच्छा, कोणतं आहे सर तिथे? कोणता? जिओचा आहे, जिओचा आहे मॅडम. ओके सर. आणि सर लाईटचे प्रॉब्लेम होतात का शाळेमध्ये? हो मॅडम. म्हणजे किती वेळा जाते अंदाजे, असं काही टायमिंग असतं का लाईटचं? तसं टायमिंग नसतं, पण मग काही प्रॉब्लेम आला वरून किंवा काही काम वगैरे असले तर जाते लाईट. अच्छा, पण सारखी जात असते की कधी कधी जाते? तशी एवढी म्हणजे एकदमच कंटिन्यू जात, पण काशी मध्ये मध्ये जाते. अच्छा, ठीक आहे, कधी कधी जाते, ठीक आहे. आणि सर जे शाळेमधले जेवढे पण तांत्रिक गोष्टी आहेत ते तुम्ही शिक्षक लोक मिळूनच सांभाळता? हो. ठीक आहे. कोणी विशेष व्यक्ती नेमलेले नाहीयेत ना? नाही. ठीक आहे. आणि सर मुलं त्यांचं हॉस्टेल त्यांना किती त्यांना लांब आहे शाळेपासून? हॉस्टेल आणि शाळा एकच आहे मॅडम. अच्छा. कारण नवीन बिल्डिंग नाही आहे, जुनी बिल्डिंग आहे ना. ओके वर्ग सर. आणि हॉस्टेल एकच आहे, दिवसा वर्ग आणि रात्री हॉस्टेल असतात तेच. ओके सर, ओके, ठीक आहे. ठीक आहे सर, चालेल. आता मी मुलांशी बोलते. हो चालेल. हो. मुलांकडे करा कॅमेरा. मुली पण आहेत का? बरोबर. हॅलो मॅडम. हॅलो बेटा. अच्छा, तुम्ही किती जण आहात आता इथे बसलेले? अंदाजे किती जण आहात तुम्ही?
हम्म किती संख्या आहे तुमची आता? किती जण आहात तुम्ही? आम्ही 10 जण आहेत. 10 जण. आणि बाकीचे कुठे आहेत? 10. बाकीचे वर्गात आहे. 30 जण. अच्छा, आता फक्त 10 जण आलेत. बाकी वर्गात आहेत. अच्छा, वर्ग क्लास चालू आहे आता. आता क्लास चालू आहे का मुलांचा? क्लास चालू आहे तुमचा? पिरियड चालू आहे? अच्छा, मग तुम्ही पिरियड अर्धावट सोडून आलात? अरे वा, मुली पण आहेत. व्हेरी नाईस. हॅलो मुलींनो. अच्छा, ठीक आहे. मला तुम्हाला सगळ्यांना माझं नाव माहिती आहे का? अच्छा मैम, मेरा ना आवाज बहुत देर से पहुंच रहा है उनके पास. ऑलमोस्ट मुझे लगता है 15 to 20 सेकंड्स का लैग है. इससे भी ज्यादा है शायद. मुलांना माझं नाव माहितीये तुम्हाला? आवाज नाही येते बेटा. मुलांना तुमचा आवाज ना कट. अच्छा, मुलांना तुम्ही खिडकीजवळ. माहिती आहे. अच्छा, काय नाव आहे? काय नाव आहे माझं? नियती. ये तो बहुत ही स्लो कम्युनिकेशन हो रहा है मैम. ओह वाह, व्हेरी नाईस. ओके. गुड गुड. अच्छा, पण मला तुमच्या सगळ्यांची कोणाचीच नाव माहिती नाहीये. तुम्ही सगळं नाव सांगाल का मला आपलं आपलं? सगळ्यांनी मला आपलं आपलं नाव सांगा. चला. माझे नाव सुनीता आहे. माझं नाव सीमा आहे. सीमा मस्तीराम बारेला. सुनीता. सीमा, व्हेरी नाईस. कम्युनिकेशन में बिल्कुल मजा नहीं आ रहा है. मतलब बहुत लैग हो रहा है. मैं ठीक से बात ही नहीं कर पा रही हूँ. मुलांना ऐका ऐका ऐका. माझं नाव वजीर सुनील बारेला. ऐका, तुम्ही मुलांना तुम्हाला चांगली रेंज जिथे असेल खिडकीजवळ एका ठिकाणी मोबाईल स्थिर ठेवा जिथे रेंज व्यवस्थित येत असेल. सारखं सारखं मोबाईलला हलवू नका. त्याच्यामुळे रेंज जाते त्याच्यासारखी. हा, खिडकीजवळ ठेवा.
ठीक आहे, आता येतोय माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित? ओके, आता सांगा सगळ्यांनी आपली आपली नावं. हात वरती करून सांगा, मला समजेल की कोण विद्यार्थी बोलतोय. माझे नाव रेमा केमा पावरा. ओके, माझं नाव बबलू कालू ओके, माझं नाव सुनीता जाधव. सुषमा, अरे बाकीच्या मुली कुठे आहेत? त्यांना पण बोलू. दिसत नाही मॅडम. अच्छा ठीक आहे, ओके. मुलांना ऐका सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हा, ओके. तुम्ही सगळे मागच्या 2-3 दिवसापासून क्लास अटेंड करताय ना मोबाईल वरती ऑनलाईन? हो. तुम्हाला थोडं समजतंय? थोडं तरी समजतंय शिकवलेलं? हो. आवडतंय तुम्हाला? हो. अच्छा, काय शिकलात तुम्ही आतापर्यंत ऑनलाईन मोबाईल वरती? काल कोणता क्लास होता सांगा? काल होतात तुम्ही? हो. मग काल काय शिकवलं तुम्हाला आठवते का? किंवा आजचं सांगा, आज सकाळी काय शिकवलं? परिस्थिती शिकवला. परिस्थिती? अच्छा, कोणी शिकवलं? नाव माहितीये त्या मॅडमचं? हा, अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, असू दे. अच्छा मुलांनो, तुम्हाला माहितीये का आम्ही तुम्हाला असं का शिकवतो ऑनलाईन? माहितीये तुम्हाला? नाही माहिती? मग आता हा, कोण हो बोलताय? कोण हो बोलताय? अच्छा ठीक आहे, ज्यांना नाही माहितीये त्यांनी पण लक्ष देऊन ऐका आणि ज्यांना माहितीये त्यांनी पण नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी हा क्लास सुरू का केलाय तर तुम्हाला शहरामधल्या मुलांसारखंच, जसं शहरामधल्या मुलांना खूप छान नवीन गोष्टी माहिती असतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहिती असायला पाहिजेत, म्हणून तुम्हाला आम्ही हा क्लास सुरू केलेला आहे. ठीक आहे, तुमचे सर रोज तुम्हाला मोबाईल वरनं दाखवतात क्लास की टीव्हीवर दाखवतात क्लास? टीव्हीवर. तुम्हाला आवाज येतो नीट ऐकायला सगळ्यांना? अच्छा ठीक आहे, आणि मग ओके, तर मग ह्या क्लासमध्ये आपण काय शिकणार आहोत मुलांना, आणि आपण किती दिवस शिकणार आहोत माहितीये तुम्हाला? नाही माहिती? आता हे नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर आपण 5 वर्ष शिकणार आहोत. किती वर्ष? हा, म्हणजे तुमची 12वी पूर्ण होईपर्यंत, 8वी पासून 12वी पर्यंत 5 वर्ष आम्ही तुम्हाला ऑनलाईन शिकवणार आहोत. आणि या 5 वर्षात आम्ही काय शिकवणार आहोत बघा. पहिले तर तुमचा शाळेचा अभ्यास. ठीक आहे, शाळेचा अभ्यास तुमचा चांगला झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणून तो. त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश चांगलं झालं पाहिजे, है ना? कोणाकोणाला इंग्लिश शिकायचंय? अरे वा, व्हेरी नाईस. ओके, तर मग इंग्लिश साठी तुमचे स्पेशल क्लासेस होतील. ठीक आहे, तिसरं तुम्हाला कम्प्युटर यायला पाहिजे, कारण आजकाल सगळीकडे कम्प्युटर वापरलं जातं, है ना? हा, तुम्ही कोणी कम्प्युटर वापरलाय का तुमच्यापैकी कोणी? नाही. हात वरती करा ज्यांनी कम्प्युटर नाही वापरला. कोणाला शिकायचंय कम्प्युटर?
कोणाला आवडेल? अरे बापरे, सगळ्यांनाच. व्हेरी गुड. हो मग आपण ह्या ऑनलाईन क्लासमध्ये ना कम्प्युटर बद्दल पण खूप काही गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे. हो ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एखादी परदेशातली भाषा पण शिकायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे भारताच्या बाहेरची एखादी भाषा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्यक्तिमत्व कसं तुमचं चांगलं घडवायचं, म्हणजे तुम्हाला चांगलं व्यवस्थित बोलता यायला पाहिजे. ठीक आहे. कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे, न घाबरता, आहे ना. तर ह्याच्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व चांगलं करण्यासाठी पण स्पेशल क्लासेस होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर करिअर गायडन्सचे क्लासेस होतील. करिअर गायडन्स म्हणजे काय, की तुम्हाला मोठं झाल्यावर जे काही बनायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी कोणी ठरवलंय मोठं झाल्यावर काय बनायचंय? कोणी ठरवलंय? आहे कोणी? अरे वा, काय ठरवलंय तुम्ही? सांगा, ज्यांनी हात वरती केलाय. काय बनायचंय तुम्हाला? डॉक्टर, डॉक्टर. आणि अजून? पोलीस, इंजिनियर, आर्मी. अरे वा, व्हेरी नाईस. तुम्हाला माहितीये का मुलांनो, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, वकील ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून ह्याला सोडून पण अजून खूप सारे वेगवेगळे ऑप्शन आहेत करिअरचे. आपण अजून पण खूप काय काय बनू शकतो. माहितीये का तुम्हाला? ते पण आपण ह्या करिअर गायडन्सच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. अजून आता ना आजकाल खूप नवीन नवीन वेगवेगळ्या टाईपच्या नोकऱ्या निघालेल्या आहेत. त्याच्यात पण आपल्याला खूप चांगले पैसे कमवता येतात मोठं झाल्यावर. ठीक आहे. तर ते पण आपण माहिती करून घेणार आहोत जेव्हा तुम्ही 10वीला जाल, 12वीला जाल तेव्हा. ठीक आहे. तर एकंदरीतच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत ज्या शहरातल्या मुलांना मिळतात, जेणेकरून तुम्ही पण त्यांच्यासारखे स्मार्ट झाले पाहिजे, हुशार असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला कोणी फसवायला नाही पाहिजे, है ना. हा, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत. म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं फ्री मध्ये शिकवणार आहोत. तुमच्याकडे कोणीही पैसे घेणार नाहीये. ठीक आहे. तर जर एवढ्या सगळ्या गोष्टी फ्री मध्ये शिकायला मिळत असतील तर आपण काय केलं पाहिजे? चांगलं शिकलं पाहिजे. येस, व्हेरी गुड. मग तुम्ही रोज क्लासमध्ये जॉईन कराल ना आठवणीने? आणि आपण की नाही नुसता अभ्यास नाही करणार, अभ्यासासोबत खूप मजा पण करणार आहोत, गोष्टी पण ऐकणार आहोत. ठीक आहे. येस, हसत खेळत आनंदात आपण अभ्यास करूया. टेन्शन नाही घ्यायचं अभ्यासाचं. ठीक आहे. व्हेरी गुड. तुम्ही सगळे खूप छान मुलं आहात, खूप गोड मुलं आहात तुम्ही. व्हेरी नाईस. अच्छा. आणि हा, स्कॉलरशिपचा बद्दल पण आपण क्लासेस घेतो. ठीक आहे. स्कॉलरशिपचे पण आता तुमच्यापैकी कोणी कोणी बसले स्कॉलरशिपला? अरे वा, एवढे सगळे मुलं बसले स्कॉलरशिपला. अभ्यास केलाय चांगला? आता परीक्षा जवळ आली ना. हा, व्हेरी गुड. पण आता 8वीचं तर तुमचं वर्षात झालं, संपत आलं. पण तुमचे जर छोटे भाऊ बहीण 7वीला असतील तर मग ते जेव्हा 8वीला येतील आता तर त्यांचे स्कॉलरशिपचे क्लास घेऊ आम्ही. ठीक आहे. आणि तुम्हाला 9वी 10वी मध्ये पण जर एखादी नवीन स्कॉलरशिपच्या परीक्षेची माहिती मिळाली, म्हणजे समजा तुम्हाला माहिती पडलं की एक नवीन स्कॉलरशिपची एक्झाम निघालेली आहे, तर तुम्ही आम्हाला येऊन सांगू शकता. आम्ही त्याची पण तुम्हाला क्लासेस करू. ठीक आहे. तुम्हाला चांगलं भविष्य घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ मुलांना. ठीक आहे. फक्त तुमच्याकडून आम्हाला एकच गोष्ट हवी आहे की तुम्ही रोज क्लासमध्ये यायचं, लक्ष देऊन एकदम शाण्या मुलासारखं अभ्यास करायचं. ठीक आहे. अजिबात त्रास नाही द्यायचा कोणाला, मस्ती नाही करायची अभ्यास करताना. ठीक आहे. अभ्यास झाल्यानंतर हवी तेवढी मस्ती करा, खेळा, पण अभ्यासाच्या वेळेला फक्त अभ्यास. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. तर आपण आता उद्या परत भेटूयात. उद्या 11 वाजता, रोज सकाळी 11 वाजता आपला क्लास असणार. ठीक आहे. ओके. तुम्हाला काय विचारायचंय? विचारू द्या मॅडम. काय विचारायचंय सांगा. तुम्हाला काही प्रश्न आहे का? समजलं तुम्हाला मी जे बोलली ते? समजलं?
हा, अच्छा. तुम्ही सगळे हॉस्टेलमध्ये राहता? हो. अरे वा. तुमच्यापैकी कोणी डे स्कॉलर नाही आहेत, घरी जाणारी मुलं? नाही, गेले नाही, सगळे घरी. घरी गेले. अरे बापरे. अच्छा. आणि मग आता तुम्हाला मे महिन्याची सुट्टी लागल्यावर तुम्ही सगळे घरी जाल ना? हो. मग तुम्हाला हॉस्टेलमध्ये जास्त मजा येते की घरी जास्त मजा येते? हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये. अरे वा. व्हेरी नाईस. ओके, ठीक आहे. मग मुलांनो, आपण रोज तुम्ही असंच जॉईन करा क्लासला आणि सरांना आठवण करत जा. जर सर विसरले क्लास चालू करून द्यायला तर तुम्ही आठवण करा सरांना. ठीक आहे? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, मग आता आपण उद्या भेटूया. ठीक आहे? बाय. बाय. थँक्यू मॅडम. बाय. थँक्यू मॅडम. वेलकम. वेलकम बेटा.